पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. 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 ख्रिस्ती जीवनामध्ये क्रूसाला आपण घरामध्ये चर्चमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी मध्यभागामध्ये का ठेवतो त्याबद्दल आपण थोडासा विचार करूया. प्रिय बंधूनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टर लोकांनो, आज आपण या वधस्तंभाविषयी विचार करताना मला असे बोलायचे आहे, तुमच्या ध्यानात आणून द्यायचं आहे. म्हणजे देवाची लेकरं क्रूसाचा जे मार्ग आहे त्यामध्ये घाबरणारे नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सिस्टर वेरोनिका बद्दल बोललेला आहे. सिस्टर वेरोनिका जेव्हा हॉस्पिटलमध्ये किमोथेरपीसाठी जात आहे, रेडिएशनसाठी जात आहे, तेव्हा जीवनामध्ये भीती नाही. हालेलुया. हालेलुया. एक क्रूसाच्या वाटेच्या भक्तीचा प्रार्थना असलेल्या पुस्तक मॅगझिन हातामध्ये घेऊन जात आहे. हालेलुया. हालेलुया. उपचार करून परत येताना रस्त्यावरचा लोक विचारत आहे, तुम्हाला उपचार झाला नाही का? आज तुमचा उपचार नाही झाला का? हालेलुया. हालेलुया. देवाची लेकरं, येशूला हृदयामध्ये ठेवलेले जे लेकरं आहेत, हालेलुया, हालेलुया. अशा लोकांना वधस्तंभाच्या मार्गाबद्दल भीती वाटत नाही. दुःख सहनामध्ये एक प्रकारचा आनंद वाटत आहे. मी माझ्या ख्रिस्ता बरोबर आहे, ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. ख्रिस्त माझ्या बरोबर असताना मी कशाला घाबरू? हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये मी सामील होत आहे, तर माझ्या हे जे जीवन आहे ते चविष्ट अन्न खाताना जसे स्वाद घेत आहे तसे एक एक क्षणाचा अनुभव घेण्यासारखा आहे की नाही? हालेलुया. 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 प्रियानो, संत डॉन बॉस्कोनी सांगितलेले एक वाक्य आज तुमच्या आठवणीत मी आणून देतो. हालेलुया. हालेलुया. संत डॉन बॉस्कोनी सांगितले की तुम्ही अनेक पुस्तक वाचलेले असेल. हालेलुया. हालेलुया. तर जीवनामध्ये महत्वाचं एक पुस्तक वाचायला पाहिजे, ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा क्रूस. हालेलुया. हालेलुया. पवित्र क्रूस आपल्याला कितीतरी धडा शिकवत आहे. हालेलुया. हालेलुया. कितीतरी वेळी या पुस्तक वाचलं तरी अजून अजून वाचावं असे आपल्याला वाटते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कितीतरी लोक आहेत जे क्रूसाच्या वाटेची भक्ती निरंतर एक एक गोष्टीसाठी अर्पण करत आहे. हालेलुया. हालेलुया. क्रूसाच्या वाटेच्या भक्तीच्या विचारामध्ये राहणारे लोक, एक ख्रिस्त भक्त, एक विशेष मरिया भक्त असलेली एक व्यक्ती, त्यांनी मला सांगितलं, फादर, रोज पहाटे 3 वाजता मी उठतो आणि माझे वेळ दुःखाच्या रहस्यांच्या विचारामध्ये जात आहे. दुःखाच्या रहस्याबद्दल मनन चिंतन करतो. पहाटे 3 पासून 4-5 वाजेपर्यंत. हालेलुया. 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 प्रियानो, संत डॉन बॉस्को बरोबर इतर कितीतरी संतांनी या सर्व मार्गाविषयी बोललेलं आहे. हालेलुया. हालेलुया. खरं सांगितलं तर क्रूस हे एक आत्मिक गड आहे. हालेलुया. हालेलुया. जिथे तू पोचलस तर कोणी तुला हात लावू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. संत ऑगस्टीनने असा प्रकारे बोलले की वधस्तंभ हे स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आहे. हालेलुया. 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 येशू ख्रिस्तानी आपल्या हातामध्ये एक क्रूस दिलेला आहे, क्रूसाचं चिन्ह दिलेलं आहे. ज्या क्रूसाचं चिन्ह तुला वाचवत आहे,
तुला संरक्षण देत आहे, तुला धीर देत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जसे संत अगस्टिनने बोलले, स्वर्गाच्या वाट्याकडे घेऊन जाणार. हालेलुया. हालेलुया. काल आपण मननचिंतन केले, अंधाराच्या शक्ती, जगाच्या सामर्थ्य एका व्यक्तीला देवापासून वंचित करत आहे, देवापासून लांब करत आहे. जगाचा माणूस यातला अर्थ जाणू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण तो स्वर्गाच्या वाटेत नाही. हालेलुया. हालेलुया. जेव्हा एक माणूस अरुंद रस्त्यावरून जायच्या तयारीमध्ये आहे, तो स्वर्गाच्या वाटेच्या रस्त्यावर आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून संत अगस्टिन बरोबर अजून आपण थोडासा विचार करू. मानवांच्या पापाला एक बलिदानाची गरज आहे. बलिदानाशिवाय मानवाच्या पापाचा प्रायश्चित्त होत नाही. मानवांना मुक्ती मिळवून देण्यासाठी एक बलिदान पाहिजे. हे संत अगस्टिन स्वतःच्या जीवनाच्या अनुभवातून वा मननचिंतन प्रार्थनेतून जाणून घेतलेली गोष्ट आहे. हालेलुया. हालेलुया. पुढे संत अगस्टिनने सांगितले की क्रूसावर, येशूच्या क्रूसावर या पापाचा एक प्रायश्चित्त मिळालेला आहे. या पापाचा एक जीवनाचा अंत करायचा मार्ग आणि स्वर्गाचा वाट पकडायला मार्ग तिकडे सापडलेला आहे. हालेलुया. हालेलुया. अजून संत अगस्टिन आपल्याला पुढे घेऊन जात आहे. हालेलुया. हालेलुया. संत अगस्टिनने बोलले की हे जे क्रूस आहे, हे क्रूस शाप नाही, हे एक प्रकारचा शिक्षा प्रकारे नाही, तर क्रूस हे देवाचा प्रेम आहे. हालेलुया. 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 क्रूसाकडे बघणाऱ्या प्रत्येकानं कळते, मला माझ्या देवानी टाकलेले नाही. सगळ्यांना टाकलं तरी माझ्यासाठी प्रेम करणारा माझा एक देव आहे, त्याने मला टाकलेलं नाही. हालेलुया. हालेलुया. कितीतरी लोकांना मी बघितलेलं आहे जे क्रूसाला मिठीत घेत आहे आणि त्या क्रूसामध्ये जीवन मिळवलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. संत अगस्टिन आपल्याला आठवण करून देत आहे, क्रूस म्हणजे प्रेमाशिवाय काहीच नाही. प्रेमच प्रेम आहे क्रूस. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, जीवनामध्ये दुःख येताना, त्रास येताना, अडचणीतून जाताना क्रूसाकडे बघूया, क्रूस जवळ ठेवूया. हालेलुया. हालेलुया. तुमच्या रोसरीमध्ये क्रूस आहे. हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे खिशामध्ये एक क्रूस ठेवायला काही हरकत नाही. काही लोकांच्या पाकिटमध्ये क्रूसाचं चिन्ह, क्रूसाचे चित्र, आशीर्वादित क्रूसवर ठेवलेले मला माहिती आहे. एक क्रूस संरक्षण आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे आणि तुम्हाला मिळणारा जीवनच जीवन आहे. हालेलुया. हालेलुया. हे जे क्रूस आहे, प्रिय बंधू बहिणीनो, संत डॉन बॉस्को आणि त्यांच्या सोबत संत अगस्टिननी बोललेलं आहे की हे फुटबॉल खेळाडूंना, क्रिकेट खेळाडूंना वगैरे ट्रॉफी भेटत आहे, तसा प्रकारे येशूच्या जीवनाचा, दुःख सहनाचा अंत त्यांना देव बापाने दिलेल्या बक्षीस आहे. भयंकर मोठा किंमतवान ट्रॉफी आहे या वधस्तंभ. हालेलुया. 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 ट्रॉफी कोण खाली टाकताय? ट्रॉफी कोणतरी फेकून देत आहे? हालेलुया. हालेलुया. मिळालेले ट्रॉफी सांभाळून शोकेस मध्ये आपण ठेवतो. हालेलुया. हालेलुया. तशा प्रकारे आपल्या जीवनातील क्रूसाला, क्रूसाच्या सामर्थ्याला आपण हृदयामध्ये बाळगू. हे टाकायचं नाही. जसे प्रार्थनेच्या सुरुवातीला मी बोललो, आपल्या जीवनामध्ये क्रूसाला मध्यभागामध्ये ठेवायचं आहे. मध्यभाग क्रूसाचा आहे. देवाची लेकर दुःख सहनामध्ये, अपमानामध्ये, त्रासामध्ये पळून जाणारा नाही. संत जॉन क्रिसोस्टोम असा प्रकारे बोलत आहे की
हे माझ्या जीवनामध्ये, क्रूसाचे वाट माझ्या जीवनामध्ये एक कॉन्फिडन्स देणार आहे, माझा आत्मविश्वास वाढवणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून प्रियानो, क्रूसाला आपण नमन करूया, क्रूसाच्या मार्गातून चालूया, क्रूसाचे जीवन आपल्या हृदयामध्ये आपण बाळगू. सर्वसमर्थ परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. परमेश्वर प्रभू कोणाला तरी घर दुरुस्तीसाठी वाट पाहत आहे, त्या व्यक्तीला परमेश्वर घर दुरुस्तीच्या संबंधामध्ये आशीर्वाद देत आहे. शेतीवाडीच्या संबंधामध्ये अनेक लोकांना परमेश्वर भरभराट देत आहे. पाठीच्या अर्धा भागापासून खालचा भाग भयानक दुखत आहे अशा अनेक लोकांना, आणि विशेष प्रकारे काही लोकांना मानेच्या भागामध्ये त्रास आहे आणि लघवीच्या संबंधामध्ये तक्रार आहे, अशा लोकांना प्रभू आता आशीर्वाद देत आहे. विश्वास ठेवणाऱ्यांना प्रभू एक दान देत आहे. आज एक विशेष दान देत आहे. शैतान पालून जाणार म्हणून येशू वचन देत आहे. तुम्ही विश्वास ठेवा, खोल विश्वास ठेवा. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या कामाच्या ठिकाणीला आशीर्वाद देणारच आहे. हालेलुया. हालेलुया. अनेक लोकांना पायाच्या कालच्या भागामध्ये वगैरे थांबून आणि टिकून पण असलेल्या दुखणे आहे. एक एक भाग भरून दुखणे आहे. त्यामध्ये येशूचा अभिषेक भेटत आहे आणि आता पुढे बरेपणा तुमच्या वाटेत येणारच आहे. येशू अनेक लोकांना सांगत आहे, ज्या गोष्टी, काही गोष्ट असे आहे ज्याचा तुम्ही चौकशी करायची गरज नाही, त्या गोष्टीच्या मागे पळायची गरज नाही. एक संयम मनाचा ठेवा. हालेलुया. हालेलुया. मनाचा संयम ठेवताना आशीर्वाद भेटणारच आहे. काही लोकांचे भयानक जे डोकं दुखत आहे, त्या डोक्याचं दुखणे प्रभू आज दूर करून देत आहे. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.